राज्यातील सत्तारूढ महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरील मतभेद हे उघड झालेले आहेत। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप या विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। त्यामध्ये शिरसाट चांगलेच नाराज झालेत। त्यांनी पत्र लिहून तशी नाराजीही व्यक्त केली आहे। नाराज संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक ही माझ्या अध्यक्षतेखालीच करावी असं पत्र लिहिलेलं आहे। हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्याही हाती आलेलं आहे। या संदर्भात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। अक्षय, वर्ष आपण जर बघितलं तर संजय शिरसाट हे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, तर माधुरी मिसाळ हे त्या खात्याच्या आणि या दोघांच्या अधिकारांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलं जात असतं। एकूणच मंत्रिमंडळ स्थापनेनंतर राज्यमंत्र्यांकडे कुठले अधिकार असावे आणि कॅबिनेट मंत्र्याकडे कुठल्या प्रकारचे अधिकार असावे याबाबतची वाटणी हे मुख्यमंत्री एक परिपत्रक काढून करत असतात। तसं परिपत्रक देखील काढलं होतं, तसे आदेश देखील मुख्यमंत्र्यांचे होते। असं असतानाही ज्या गोष्टी माधुरी मिसाळ यांच्या अखत्यारीत येत नाही त्या गोष्टीमध्ये माधुरी मिसाळ यांनी त्या बैठका लावल्या आणि यासोबतच या बैठकाची पूर्व परवानगी किंवा पूर्व सूचना साधी संजय शिरसाट यांना दिली नाही, त्या बैठकीचं आमंत्रणही दिलं नाही। ही बाब संजय शिरसाट यांच्या निदर्शनास आल्यानंतर संजय शिरसाट यांनी ते पत्र लिहिलंय आणि त्यांना एक सूचना केल्या आहे की यापुढे जर तुम्हाला अशा बैठका माझ्या पुनर्परवानगीशिवाय आणि माझ्या अनुपस्थितीत घेऊ नये, अशा जर बैठका घ्यायच्या असेल तर ते माझ्याच नेतृत्वात झाल्या पाहिजे असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। एकूणच हे फक्त यांनी तोंडी न सांगता त्यांनी संजय शिरसाट यांनी याबाबतचं पत्र हे माधुरी मिसाळ यांना लिहिलंय। आता ते पत्र देखील बाहेर आलंय आणि यानंतर आपल्या हाती लागलंय ते पत्र, त्यामुळं कुठतरी संजय शिरसाट यांची या पत्रामध्ये नाराजी। तुम्ही काही वेळासाठी थांबाल, आपल्यासोबत स्वतः राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत। तर माधुरीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण पाहतोय संजय शिरसाट यांनी तुम्हाला एक पत्र लिहिलेलं आहे, नेमकं काय घडलंय? तुम्ही कधी बैठक घेतली होती? नाही, बैठका तर गेली 6 महिने माझ्याकडे जेवढी खाते आहेत त्या सगळ्या खात्यांच्या बैठका मी घेते। त्यामुळे अचानक हे पत्र परवाच्या ह्याच्यामध्ये संजय शिरसाटांचं मला मिळालं। मला पण त्याच्याबद्दल थोडंसं आश्चर्य वाटलं आणि माझ्याकडनं जे काही त्यांना त्या पत्राबद्दल खुलासा करायचा होता तो मी केला। निश्चितच माधुरीताई, तुम्ही म्हणताय गेल्या 6 महिन्यांपासून बैठका घेताय, मग आताच शिरसाट यांना हे बैठकांसंदर्भातली सगळी माहिती पोहोचली का? गेल्या 6 महिने शिरसाटांना माहितीच नव्हतं का? ते आता तुम्ही त्यांना विचारू शकता ना की त्यांना काय इंटेन्शननी त्यांनी ते पत्र लिहिलं हे मलाही माहिती नाही। निश्चितच तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे पुढे माधुरीताई? माझी भूमिका हीच आहे की मी त्या खात्याची मंत्री आहे, जरी कॅबिनेट नसेल तरी राज्यमंत्री आहे आणि प्रशासनाच्या बैठका घेण्याच्या आपल्या ज्या खातं आहे त्याच्या संबंधीच्या काही सूचना प्रशासनाला करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी या बैठका घेणं मला असं वाटतं जरुरी पण आहे आणि तो माझा हक्क पण आहे। त्यानुसार मी या बैठका घेते। त्याच्यामध्ये शिरसाटांच्या अधिकाराचं उल्लंघन होईल अशा पद्धतीचे कुठलेही निर्णय मी त्या बैठकीत करत नाही, कुठलेही निर्णय सांगत नाही अधिकाऱ्यांना करायला। मी फक्त अशा बैठकांमधनं सूचना आणि काही जर निर्देश द्यायचे तेवढेच देते। माधुरीताई, आधी तुम्ही बैठका घेतलेल्या आहेत, मग तेव्हा शिरसाटांना विश्वासात न घेताच या बैठका झाल्यात का? त्यांना काहीच माहिती नव्हतं का या बैठकांसंदर्भात? तुम्ही स्वतः मला हेच माहिती नाही की ह्याच्यासाठी काही विश्वासात घ्यायला लागतं किंवा त्यांची परवानगी घ्यायला लागते। याविषयी मी मुख्यमंत्री कार्यालयाला पण एक लेटर लिहिलेलं आहे आणि मी त्यांच्याकडनं पण निर्देश मागवलेले आहेत। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश येतील त्याप्रमाणे पुढे कारवाई करेल। निश्चितच माधुरीताई, मग शिरसाट यांच्या पत्राबद्दल तुम्ही फडणवीसांची भेट किंवा मग फडणवीसांसोबत काही चर्चा करणार आहात? मला असं वाटलं नाही हा एवढा विषय मोठा आहे म्हणून। त्यांनी मला लेटर लिहिलं, त्यांचं इंटेन्शन काय आहे मला माहिती नाही। तर पुढील काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जे सांगण्यात येईल त्याप्रमाणे मी तो आदेश मान्य करेल। निश्चितच त्यामुळे आता पुढे येणाऱ्या काळात नेमकं काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। माधुरीताई, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या आपल्या प्रतिक्रियेसाठी।
महायुतीमधील धुसफूस काही कमी होताना दिसत नाहीये। कधी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी बघायला मिळते, तर कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यातून आपल्याला निधी मिळत नाही असा आरोप महायुतीमधील आमदार करत असतात। पुन्हा एकदा जाऊयात, अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण पाहिलंच माधुरी मिसाळ यांनी कशा पद्धतीने सगळी माहिती सांगितलेली आहे, मग नेमकं अडलंय कुठे? शिरसाट यांना खरंच 6 महिन्यांपासून बैठका होत आहेत याची माहिती नसावी? या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट यांची जी भूमिका आहे या पत्राबाबतची अधिक आणि सविस्तर माहिती संजय शिरसाट स्वतः सांगू शकतील। मात्र त्या पत्रामध्ये त्यांनी जे नमूद केलंय त्यावरून आपण हे सांगतोय की संजय शिरसाट यांचा माधुरी मिसाळ यांच्या कामावरती काहीसा आक्षेप आहे, जो त्यांनी पत्राच्या माध्यमातून नोंदवलेला आहे। अर्थातच आता हे प्रकरण पुढे आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतील, कारण यामुळं कुठतरी महायुतीमध्ये विसंवादाचं चित्र निर्माण होतंय आणि या सगळ्यात याचा परिणाम महायुतीवर होऊ नये यासाठी पावलं उचलणं अत्यंत गरजेचे असणार आहे। कारण माधुरी मिसाळ सांगतायत की त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर काम केलेलं नाही। संजय शिरसाट सांगतात, संजय शिरसाटने लेखी पत्र दिलंय त्याच्या संदर्भातलं की या सगळ्या संदर्भात माधुरी मिसाळ यांनी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन ज्या विषयाच्या बैठका फक्त संजय शिरसाट यांनी घेणं अपेक्षित आहे त्या बैठका माधुरी मिसाळ यांनी घेतल्या। तर या सगळ्यात आता राज्यमंत्री विरुद्ध कॅबिनेट मंत्री यांच्या अधिकाराचा आता त्या अधिकारांवरनं वाद पुन्हा एकदा पेटताना बघायला मिळते। अगदीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।